तर पुण्यातून मोठी बातमी समोर येते ती म्हणजे पुण्यातील वाघोलीत मोठा अपघात झालेला आहे। डंपरनं 9 जणांना चिरडलंय, तर तिघांचा जागीच मृत्यू झालाय, तर 6 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येते। मद्यधुंद अवस्थेतील डंपर चालकानं 9 जणांना उडवलं असल्याची माहिती आहे। कुठ्याले पकडायला गेलो, कुठ्यानं लायल्या मायल्या पोरा मायाला पूर कापल्या। अरे आजच आलो कुठून? अमरावती जिल्ह्याहून। अमरावती आणि तालुका नांदगाव खुंडे। काय कामासाठी? हेच राजकाम, बांधकाम, मिस्त्रीच्या हातमजुरी, समजा कंपनी राहू, कुठं काही राहू काम। 4 वर्ष झाले सर, इथून आम्ही कुठं गेलो नाही, कुठं हल्लो नाही, आणि इथं झोपल्याच्या नंतर या ऑटोमॅटिक घेऊन डायरेक्ट हे केलं। दरम्यान या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम। रोहन, पुण्यातील वाघोलीत हा मोठा अपघात, मद्यधुंद चालकावर कोणती कारवाई करण्यात आलेली आहे का? रोहन, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? तर काही तांत्रिक अडचणींमुळे रोहन यांचा संपर्क तुटलाय। पुण्यातील वाघोलीत मोठा अपघात झालेला आहे। डंपरनं 9 जणांना चिरडलंय, तर तिघांचा जागीच मृत्यू झालाय, तर 6 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येते। तर मद्यधुंद अवस्थेतील डंपर चालकानं 9 जणांना उडवलंय। तर रोहन, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हो प्रज्ञा, पोहोचतोय आवाज। तर हा मोठा अपघात मानायला लागेल, आणि दुसरं म्हणजे या मद्यधुंद चालकावर कोणती कारवाई करण्यात आली आहे का? प्रज्ञा, खरं तर हा केवळ अपघात नाही, तर मन हेलावून टाकणारी ही संपूर्ण घटना आहे। मजुरी करण्यासाठी 12 जणांचं कुटुंब अमरावतीहून पुण्याला काल रात्री पोहोचलं, आणि एका फुटपाथचा आसरा जो आहे तो या 12 जणांनी घेतला, परंतु कालाने जो आहे तो यांच्यावरती घाला घातलेला पाहायला मिळतोय। मद्यधुंद चालक असणाऱ्या डंपरने या 12 जणांपैकी 9 जणांना चिरडलं, आणि दुर्दैवाने 3 जणांचा जो आहे तो यामध्ये मृत्यू झालाय, आणि त्यामध्ये 2 बालकांचा समावेश आहे। अगदी 1 वर्षाची एक मुलगी, 2 वर्षाचा एक मुलगा, आणि त्यांचे काका असणारे रितेश जे की 30 वर्षाचे आहेत। या तिघांचा देखील दुर्दैवाने यामध्ये मृत्यू झालाय। डंपर चालकाला घेतल्याची माहिती समजते, आणि तो दारूच्या नशेमध्ये जो आहे तो पुण्याहून नगरच्या दिशेने निघाला होता, आणि वाघोलीतील केसनंद फाट्यावरती ही संपूर्ण घटना घडली। आणि या घटनेमुळे मोठ्या प्रमाणामध्ये शहराभरामध्ये असंतोष जो आहे तो व्यक्त केला जातोय। आता या डंपर चालकावरती आणि या संपूर्ण पुणनगर हायवेवरती रस्त्यावरती अपघात होऊ नये म्हणून प्रशासन नेमक्या इथून पुढे काय काळजी घेते हे पाहणं महत्वाचं आहे। प्रज्ञा, जी त्या डंपर चालकाला ताब्यात घेण्यात आलंय का? अटक करण्यात आली आहे? हो प्रज्ञा, हा अपघात झाल्यानंतर काही मिनिटांमध्ये डंपर चालकाला जी आहे, कारण का तो डंपर घेऊन पळून जाऊ शकला नाही, तो पायी जात असताना काही लोकांनी त्याला पकडल्याची माहिती मिळते, आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे। तो दारूच्या नशेमध्ये ही संपूर्ण गाडी जी आहे ती चालवत होता अशी माहिती प्राथमिक दृष्ट्या मिळते। अधिकचा तपास पोलीस करतात की नेमका अपघात का झाला, कशामुळे झाला, याबाबतचा अधिकचा तपास जो आहे तो वाघोली पोलिसांकडून चालू आहे। जी जी जी, धन्यवाद रोहन, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।